वचनाकडे लक्ष द्या. ज्यांच्याजवळ बायबल आहे त्याने बायबल खोला आणि वचनाकडे लक्ष द्या. योहान क्रूस वर्तमान अध्याय 5 वचन 2 पासून पुढे 9 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 131 बघा आणि नवीन करार बायबल पान क्रमांक 119 बघा. मी पुन्हा एकदा म्हणतोय, योहान क्रूस वर्तमान अध्याय 5 वचन 2 पासून पुढे 9 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 131 बघा आणि नवीन करार बायबल पान क्रमांक 119 बघा. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या आणि वचन कान देऊ ऐका. यरूशलेम मेढे दरवाजाजवळ एक तळ आहे, त्याला इब्री भाषेत बेतसेदा म्हणतात. त्याच्या जवळ 5 पडव्या आहेत. त्याच्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुले ह्यांचा मोठा समुदाय पडलेला असे. ते पाणी हलण्याची वाट पाहत असत, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवी असे. आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाईल त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जाताना जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. येशू त्याला म्हणाला, आपली बाज उचलून घेऊन चालू लागलाच. तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचन म्हणतं की यरूशलेम मध्ये मेढ्या दरवाजाजवळ एक तळ आहे आणि त्या तळ्यापाशी 5 पडव्या आहेत. त्या पडव्यामध्ये बरेच असे रोगी लोक राहत होते. हे वचन आताच नाहीये. गेल्या 2023 वर्षा अगोदर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याच्या पापाकरिता स्वर्ग सोडून या जगामध्ये मानवाचं रूप धारण करून या जगामध्ये जगत असतानाचं हे वचन आहे. 2023 वर्षा अगोदर जेव्हा येशू ख्रिस्त या जगात आला होता तेव्हा या जगामध्ये तो मानवाच्या रूपामध्ये लोकांच्या जीवनाकडे जाऊन लोकांना देवाविषयी शिकवित होता आणि लोकांना पापातून मोकळं करून, दुःखातून मोकळं करून तो परमेश्वराविषयी सुवार्ता सांगत होता. एक दिवस येशू ख्रिस्त आणि येशू ख्रिस्ताचे शिष्य यरूशलेम मध्ये आले आणि यरूशलेम मध्ये आले
ख्रिस्त मेंढ्या दरवाजापाशी आला. त्या ठिकाणी एक तळ होतं. त्या तळ्याला नाव आहे हेब्री भाषेमध्ये बेतसेदा तळ. आणि या तळ्याच्या किनाऱ्यावर 5 पडव्या होत्या. पडव्या यानी की 5 रूम होते. रूम खोल्या होत्या. आणि 5च्या 5 खोल्यामध्ये रोगी लोक राहत होते. कोणी लंगडा होता तो एक पडव्यात होता. कोणी लुला होता तो दुसऱ्या पडव्यात होता. कोणी आंधळा होता, कोणी मुका होता, कोणी बहरा होता. असा व्यक्ती अलग अलग पडव्यामध्ये राहत होता. पण एक पडव्यामध्ये एक एकटाच व्यक्ती होता. तो व्यक्ती 1-2 वर्षापासून बिमार नव्हता, तर 38 वर्षापासून बिमार होता. किती पडव्या होत्या? किती रूम होते? 5. आणि 5च्या 5 रूम मध्ये आंधळे होते, लंगडे होते, मुंगी होते, बहरे होते, व्यंग होते, कुष्ठरोगाने भरलेले लोक होते. पण ते जास्ती वर्षापासून बिमार नव्हते. म्हणून येशू ख्रिस्ताने जेव्हा 5च्या 5 पडव्यामध्ये लक्ष टाकला तेव्हा येशूला रोगी लोक दिसले, आढळले. कोणी 5 वर्षापासून बिमार होता, येशूने पाहिलं, पण येशू त्यांच्यावर लगेच कलवलला नाही. कोणी 10 वर्षापासून बिमार होता, येशूने त्यांची हालत पाहिली, पण येशू ख्रिस्त लगेच त्यांच्याकडे गेला नाही. पण येशू ख्रिस्ताने जेव्हा लास्टच्या वेळेस एक पडव्यामध्ये नजर टाकली तेव्हा त्या पडव्यामध्ये 38 वर्षापासून एक व्यक्ती बिमार होता आणि तो पंगू होता. 38 वर्ष तो बिछाण्यावर खिळलेला होता. त्याची स्थिती जणू काय अशी झाली होती की त्याची स्थिती पाहून प्रत्येक मनुष्याला त्याच्यावर दया येणार होती. 38 वर्ष जो व्यक्ती बिमार होता तो व्यक्ती माझ्या प्रियांनो जाग्यावर संडास करत होता, जाग्यावर लघवी करत होता. अथरुणामध्ये संडास, अथरुणामध्ये लघवी. आणि ही स्थिती जेव्हा येशूने त्याची पाहिली तेव्हा येशू ख्रिस्त त्याच्यावर कलवलला. येशू ख्रिस्त त्याच्यावर कलवलला. आणि येशू ख्रिस्त बाकीच्या रोगी लोकांना सोडून जो जास्ती बिमार होता, जो 38 वर्ष बिमार होता, त्याची दाढी भरपूर वाढलेली होती, त्याचे कपडे फाटलेले होते, त्याचा अंथरूण फाटलेलं होतं. त्या माणसाची स्थिती येशूने पाहिली तेव्हा संडास त्याच्या अंथरुणावर त्याने केलेली होती, लघवी त्याच्या अंथरुणात त्याने केलेली होती. अशा व्यक्तीला जेव्हा येशूने पाहिलं तेव्हा येशू ख्रिस्त त्या माणसाकडे गेला आणि त्या माणसाला म्हणाला, तुला बरं होण्याची इच्छा होते का? येशू काय म्हणाला? तुला बरं होण्याची इच्छा होते का? तो मनुष्य म्हणाला, गुरुजी, महाराज, मला बरं होण्याची इच्छा होते, परंतु मला या तळ्यामध्ये सोडायला कोणीच माझा माणूस नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे 5 पडवे धार्मिक लोकांनी त्या नदीपाशी का बांधले होते? कशासाठी बांधले होते? त्या बेतसेदा तळ्यामध्ये, मेंढ्या तळ्यामध्ये परमेश्वराचे देवदूत दिवसाला एक वेळेत उतरायचे. कशासाठी उतरायचे? त्या तळ्यामध्ये आंघोळ करायला. स्वर्गातून एक देवदूत उतरायचा
जेव्हा त्या पाण्यात जायचा तेव्हा त्याच क्षणी स्वर्गीय देवदूतांच्या सामर्थ्याच्या द्वारे किती मोठी बिमारी असली तरी लोक बरे होत असायचे. आणि असल्यामुळे धार्मिक लोकांनी, जकातदार लोकांनी त्या नदीच्या साईडला रोगी लोकांसाठी 5 खोल्या बनवल्या होत्या. आणि लोकांसाठी त्या खोल्या बनवल्या असताना लोक जेव्हा पहिल्या प्रथम देवदूतांना त्या नदीमध्ये, त्या तळ्यामध्ये अंघोळ करताना पाहायचे, त्याच क्षणी काय व्हायचं? रोगी मनुष्य उतरायचे आणि त्याच क्षणी बरे व्हायचे. पण हा 38 वर्ष जो बिमार व्यक्ती होता, या व्यक्तीला उठता येत नव्हतं. प्रियांनो, हा पूर्णपणे खाटेला खिल्ला होता, लटकला होता. त्याच्या आईने त्याला सोडलं होतं, त्याच्या वडिलांनी त्याला सोडलं होतं, त्याच्या भावाने त्याला टाकून दिलं होतं, त्याच्या बहिणीचा लक्ष त्याच्याकडे नव्हता. तो एकटाच त्या नदीपाशी जीवन जगत होता. कोणी त्याला अन्न आणून द्यायचं तर तो खायचा, नाहीतर भुकेलाच राहायचा. पण जेव्हा येशू ख्रिस्त या माणसाकडे आला तेव्हा येशू ख्रिस्ताला हा माणूस आपलं दुःख सांगू लागला, आपली बिमारी सांगू लागला, आपली अडचण सांगू लागला, आपला त्रास सांगू लागला की मला बरं होण्याची इच्छा होती. आणि देवदूत जेव्हा या तळ्यात उतरतात त्यावेळेस मी पाणी हाताना पाहायचो आणि मी उठायचा प्रयत्न पण करायचो, पण मी पांगला असल्यामुळे मला उठता येत नाही. म्हणून माझ्या अगोदरच कोणीतरी उतरायचा पाण्यात आणि तो लगेच बरा होऊन आपल्या घरी जायचा. पण मी आजपर्यंत बरा झालेला नाही. येशूला तो म्हणाला, 1 ना 2 वर्ष मी इथे आहे असं नाही, तर मी 38 वर्ष या पाण्याजवळ आहे की कधी माझा वेळ येईल आणि कधी मी पाण्यात उतरेन आणि बरा होईल. म्हणून मी 1 वर्ष इथे नाही, 38 वर्ष आहे. किती वर्ष? 38 वर्ष. हालेलुया, 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 हालेलुया. तो मनुष्य येशूला आपलं दुःख सांगत असताना काय म्हणाला? मी 1 वर्ष इथे नाहीये, 2 वर्ष इथे नाहीये, मी 38 वर्ष या नदीपाशी आहे, या बेतसदा तळ्यापाशी आहे. आणि मी दर दिवस विचार करतो की कधी मी पाण्यात उतरेन आणि देवदूतांच्या सामर्थ्याने बरा होईल आणि मी पण घरी जाऊन जगेन. मी रोज विचार करून लढतो. तो येशूला म्हणत होता. तेव्हा येशू म्हणाला, तुला बरं होण्याची इच्छा आहे? तो म्हणाला, हो ना, मला बरं होण्याची इच्छा आहे. पण माझ्याकडे कोणी माणूसच नाही ना त्या तळ्यात सोडायला. त्या पाण्यात जर मला कोणी नेऊन सोडलं असतं ना तर मी या पांगल्या त्रासातून लक्षात बरा झालो असतो. पण मला कोणीच पाहत नाही, मला कोणीच पाहत नाही. आपलं सर्व दुःख येशू ख्रिस्ताला हा मनुष्य सांगत होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि हे दुःख ऐकून येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, उठ, आपली पाच उचल, आपल्या खांद्यावर घे आणि चालायला लाग. त्याच क्षणी येशूचं सामर्थ्य त्या व्यक्तीवर पडलं जो 38 वर्ष बिमार होता. आणि सामर्थ्य पडल्यावर त्याच्या पायामध्ये ताकद आली, बल आली, शक्ती आली. तो उठला, उभा झाला आणि खाटेला एक साईडला पकडलं आणि खांद्यावर घेऊन येशूच्या नावात चालू लागला. रविवार होता, सुट्टीचा दिवस होता. म्हणून बरेच लोक त्याच्याकडे आले आणि म्हणाले, हे आजचा दिवस बरं होण्याचा नाही, कारण आजच्या दिवशी देवाचे देवदूत पण सुट्टी करतात.
तू आज कसा काय बरा झालास? त्या माणसाने सांगितलं, ज्याने मला बरं केलं त्यानेच मला सांगितलं, उठ आपले पाच उचल आणि चालला. तुम्हाला विचारायचं असेल तर जाणे त्याला विचारा. तेव्हा काय झालं? परत येशूची या व्यक्तीशी भेट झाली मंदिरामध्ये. तेव्हा या माणसाने सांगितलं, ज्याने बरं केलं ना त्याचं नाव मी विसरलो होतो, पण आता मी तुम्हाला दाखवतो कोणा मला बरं केलं. या माणसाने मला बरं केलं आणि हा मनुष्य नाही, साक्षात देवाचा पुत्र आणि देवच आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 38 वर्ष दुःख भोगत होता तो मनुष्य. स्थिती कशी झालीस? तुम्हाला 2 दिवस जर तुमच्या वडिलांनी तुम्हाला घरातून बाहेर काढलं ना तर तुमच्या डोळ्याला चरचर पाणी येतं ना. 2 दिवस जर तुमच्या वडिलांनी तुमच्याकडे नजर टाकली नाही ना, 2 दिवस तुमच्या मुलाने तुमचं ऐकलं नाही ना तर चरचर डोळ्याला पाणी येतं आणि तुम्ही तुमचं दुःख शेजाऱ्याला सांगता की मला माझी मुलं पाहत नाही. हा 38 वर्ष दुःख भोगत होता. याच्याकडे नाही भाऊ होता, नाही बहीण होती, नाही आई होती, नाही शेजारी होते, पण यांनी सर्वांनी याला सोडलं होतं अशासाठी की हा पांगला होता. पण ज्याने निर्माण केलं त्या देव कधी त्याला विसरला नाही. त्या माणसाला शोधत 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 त्या तळ्यापाशी आला आणि म्हणाला, माझी इच्छा आहे माझ्या मुला बरा हो. त्याच तो बरा झाला. हालेलुया, हालेलुया. आपण कधी कधी आपले दुःख भोगत असताना आपण वैद्य खोडतो, हदर खोडतो, डॉक्टर खोडतो आणि आपलं दुःख त्यांना सांगत राहतो. पण एक आठवड्यात ते आपलं दुःख काढतात, दुसऱ्या आठवड्यात परत आपल्याला दुःख येतं. पण जेव्हा तो 38 वर्ष व्यक्ती दुःख भोगत होता, या व्यक्तीने स्वतःचं दुःख स्वतःला सांगितलं, तोपर्यंत हा बरा झाला नाही. पण जेव्हा येशू ख्रिस्त त्याच्या समोर आला तेव्हा येशूला त्यांनी परमेश्वर म्हणून ओळखलं नाही, महाराज म्हणून ओळखलं आणि तो म्हणाला, महाराज मला बनवण्याची इच्छा. पण येशूने जेव्हा त्याला सांगितलं, उठ आणि चालू लाग, त्यावेळेस या माणसाने त्याला ओळखलं, हा मनुष्य नाही, माझा निर्माण करतात देव आहे म्हणून याने बरं केलं. आणि आज तुम्हाला म्हणतोय, तुम्ही कोणत्या अडचणीत असाल, कोणत्या दुःखात असाल, कोणत्या बंधनात असाल, तुमचे रोग, तुमचे बंधन, तुमचे त्रास तुम्ही इकडे तिकडे सांगत असता प्रियांनो, ज्याने तुम्हाला निर्माण केलं आहे, ज्याने तुम्हाला घडवलेलं आहे, ज्याने तुम्हाला पहाच्या नखापासून तर डोकीच्या केसापर्यंत मोजून आणि चुरून बनवलेलं आहे, त्या परमेश्वराला आपलं दुःख सांगत राहा. तुमची तो इच्छा पुरी करू शकतो प्रियांनो. हालेलुया, 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 हालेलुया. असं समजू नका की येशू ख्रिस्ताने बाकीच्या 4 पडव्यातल्या लोकांना बरं केलं नाही. त्या लोकांना पण बरं केलं, पण कशाने बरं केलं? देवदूतांना स्वर्गातून उतरवून पाण्यात बुडवून त्या लोकांना पण देवाने बरं केलं. पण जो 38 वर्ष बिमार होता त्याच्यावर देव का कलवलला? कारण त्याला सर्वांनी सोडलं होतं. म्हणून देव म्हणाला, घाबरू नकोस, तुझा निर्माण करता तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस, तुझा निर्माण करता तुझ्या बरोबर आहे. म्हणून तुमच्यातला कोणी व्यक्ती दुःख भोगत असताना तुम्हाला तुमचा भाऊ मदत करत नसेल, तुमची बहीण तुम्हाला मदत करत नसेल, तुमची आई तुम्हाला मदत करत नसेल, पैशाची कोणत्या गोष्टीची, प्रियांनो तुमचा परमेश्वर स्वर्गातून त्याच्या सामर्थ्याला पाठवून तुम्हाला मदत करू शकतो. अडचणीतून काढण्यासाठी, दुःखातून काढण्यासाठी, त्रासातून काढण्यासाठी तुमचा परमेश्वर कमजोर नाही आहे, तो सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. जो परमेश्वर आकाश आणि पृथ्वीला सबकाच्या द्वारे बनवू शकतो, तो परमेश्वर आपल्या रोगाला
नष्ट करू शकतोय, कारण त्याने तुमचं शरीर आणि माझं शरीर शब्दाने नाही तर स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे. आणि आकाश आणि पृथ्वीची त्याला काळजी नाही आहे, पण मनुष्याची त्याला 100% फार काळजी आहे आणि तो चिंता करतो. जर कोणी मनुष्य दुःखात असेल, कोणी संकटात असेल, कोणी बिमारात असेल, तर तो देव आज पण स्वर्गाच्या राज्यात बसून आपल्या पित्याकडे लढतो आणि म्हणतो, माझ्या पित्या, मी या जगासाठी गेलो आणि जगासाठी स्वतःचं रक्त सांडून आलो, तरी मला सैतान माझ्या मुलांना त्रास देतो. ही बातमी परमेश्वर पित्याला आज पण तुमचा बाप येशू सांगत आहे. प्रिया, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मी तुम्हाला म्हणतोय, आज जर तुम्ही त्या प्रभूवर असा विश्वास कराल की माझा प्रभू एवढा सामर्थ्यशाली आहे की माझे एक पण बिमारी माझ्या शरीरात राहू शकत नाही, माझी एक पण अडचण अशी भागू शकणार नाही, असा तो परमेश्वर नाही, तर माझी भागू शकेल असा तो माझा प्रभू आहे. पण त्याच्यावर लोक विश्वास कमजोर करतात, म्हणून आशीर्वाद कमजोर पाहतात. विश्वास कमजोर करतात म्हणून आशीर्वाद कमजोर पाहतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्या येशूला काही अशक्य आहे का? समुद्राच्या पाण्यावर तुम्ही उभे राहाल का? न दिसणाऱ्या वाऱ्याला तुम्ही शांत कराल का? कारण 5 भाकरीच्या द्वारे 14,000 भाकरी बनवाल का? बनवाल तुम्ही? नाही ना. 2 माशाच्या द्वारे 14,000 मासे बनतील का? पण तुमच्या येशूने बनवले, कारण त्याला काही अशक्य नाही. येशू जेतुनाच्या डोंगरावर होता, अशा वेळेस 14,000 पेक्षा जास्ती पब्लिक येशू समोर आली आणि 3 दिवस ती भुकेची होती. येशूने शिष्यांची परीक्षा घेतली आणि येशू म्हणाला, तुम्हीच या 14,000 लोकांना जेवायला द्या. तेव्हा शिष्य म्हणाले, आमच्याकडे 5 भाकरी आहेत आणि फक्त 2 मासे आहेत. याच्या इथे जेवतील नाही देऊ शकणार. आणि भले आम्ही 200 रुपयाच्या तेव्हाच्या काळात जरी भाकरी आणल्या ना, तरी पण पुरणार नाही, शिष्य येशूला म्हणाले. पण येशू एक परीक्षा घेत होता. नंतर येशू म्हणाला, त्या भाकरी आणा 5 माझ्याकडे, 2 मासे आणा माझ्याकडे. येशूने वर केले, वरती केल्याने सांगितलं, हे माझ्या पिता, तू हमेशा माझा ऐकतोस, या 5 भाकरीच्या 14,000 भाकरी बनव. असं नाही सांगितलं, पण असं सांगितलं, हे लोक जेवढे तृप्त होतील एवढ्या बनव. आणि परमेश्वराने एवढ्या बनवल्या येशूच्या द्वारे की लोक जेवले आणि 12 टोपल्या भरून आपल्या घरी घेऊन गेले. तो परमेश्वर कमजोर आहे का? त्याला काही अशक्य आहे का? त्याला सर्व शक्य आहे. पण आपण कधी कधी कमजोर बनतो विश्वास ठेवायला. विचार करतो, माझा प्रभू नक्कीच मला परत करेल का? आज कोण या जगात असा मायकल लाल आहे की 5 भाकरीच्या 14,000 भाकरी बनवेल? कोण असा मायकल लाल आहे की कोण असा शास्त्रज्ञ आहे की तो पाण्यावर उभा राहील? पण ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली तो तुमचा आणि माझा प्रभू येशू आहे. तो गेल्या 2023 वर्षा अगोदर 23 साल अगोदर पाण्यावर उभा राहून शिष्यांना म्हणाला, घाबरू नका, मी भूत नाही, मी तुमचा प्रभू आहे. त्याला काही अशक्य आहे का? काहीच शक्य नाही. त्याला सर्व शक्य आहे. जर तो 38 वर्षाच्या व्यक्तीला बरं करू शकतो, 38 वर्ष बिमार असलेल्या व्यक्तीला बरं करू शकतो, तर तुमची 2 दिवसाची बिमारी, 10 दिवसाची बिमारी, 20 दिवसाची बिमारी, 100 दिवसाची बिमारी जो झटक्यात माझा प्रभू नष्ट करू शकतो. कारण न दिसणाऱ्या वाऱ्याला तो म्हणतो चुप, तेव्हा न दिसणारा वारा वादळ शांत करून बसतो आणि म्हणतो, माझा प्रभू मला म्हणतो गप्प राहायला, चल मी गप्प राहतो. तो वारा जर शांत राहतो तर तुमच्या जीवनाच्या सैतानाने आजार आणलेला आहे, दुःख आणलेला आहे, त्रास आणलेला आहे. त्या त्रासाला माझ्या प्रभूचं सामर्थ्य लागलं ना, तर सैतान म्हणेल, चल
पतल्या गलीतून निघावं लागेल. सैतान म्हणे चल पतल्या गलीतून निघावं लागेल, नाहीतर तो येशू त्या गलीतून आला ना तर माझा पोका पोका होईल. हालेलुया हालेलुया हालेलुया. पण कधी कधी आपण अविश्वासी बनून देवाला म्हणतो देवा परत कर, असू पण मारतो लढतो, देवा परत कर, मला बरं कर. सिस्टर जेव्हा प्रवचन देत होती तेव्हा मी एक उदाहरण ऐकलं. नित्यानंद देवाचा एक फार मोठा सेवक आहे आणि नित्यानंद पुजाराच्या रूपात देवाचं काम करतो. त्याला भरपूर दाढी आहे आणि अशी लांब दाढी आहे नित्यानंद सेवकाला. आणि तो सेवक एक वेळा एक सभामध्ये प्रवचन देत होता. ते प्रवचन चालू असताना तो जसा बोलायचा त्या प्रकारे देवाचं सामर्थ्य पडत होतं. अशा वेळेस माझ्या प्रियानो त्या मिनिस्ट्रीत आलेली एक बाई लढायला लागली आणि ते भरपूर लढायला लागली. लढत 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 असताना नित्यानंदी तिला जाऊन सांगितलं की तुझ्या सर्व पापांची तुला क्षमा झाली असेल, कारण तू फार मोठा पश्चाताप केलास, तू फार चांगलं देवाकडे लढलीस, म्हणून देवाने कदाचित तुझ्या सर्व पापाला क्षमा केली असेल. नित्यानंदी तिला सांगितलं. त्यावेळेस ती बाई म्हणाली मी का लढते, तुम्हाला काय सांगू, पाप काय आहे वाईट काय आहे मला काहीच माहित नाहीये आणि पश्चाताप काय आहे मला माहित नाहीये. मी का लढली माहित आहे, मी का लढली. तुम्ही जेव्हा या मंचावरून प्रवचन देत होता ना, अशा वेळेस माझ्या घरच्या बोकडाची मला आठवण आली आणि माझा बोकड जेव्हा ओरडायचा तेव्हा तुमच्या सारखी त्याची दाढी हिलावती, त्याला पण तुमच्या सारखी दाढी होती. अगोदर समजलं नसेल म्हणून आता समजा, तुमच्या सारखी त्याला दाढी होती आणि ती दाढी हिलत होती. जेव्हा तो ओरडायचा मला बॅ बॅ करायचा तेव्हा मी त्याच्या दाढीकडे राहायचो. आजच्या दिवशी तुम्ही इथे लोकांना प्रार्थना शिकवत होता, प्रवचन देत होता, तेव्हा मी माझे डोळे उघडून तुमच्या दाढीला पाहत होते आणि तुमची दाढी पाहिल्यावर माझ्या बोकडाची मला आठवण आली की माझा बोकड पण असाच होता आणि म्हणून मी लढत होती. पश्चाताप काय आहे, पाप काय आहे मला काही माहित नाहीये. ते पाप मरू दे, तो पश्चाताप मरू दे, माझ्या बोकडाची मला आठवण आली, म्हणून आज मी प्रार्थनेला आली. काही लोक असे असतात म्हणून काही गोष्टी देवाच्या लोकांमध्ये घुसत नसतात. त्या बाईने पश्चाताप करायला पाहिजे, ते बोकडा विषय आठवते जो बोकड चोरीला गेला होता त्या विषय. हालेलुया हालेलुया. म्हणून काही लोक एक फार मोठी गलती करतात. आम्ही इकडे शिकवतो विश्वासात वाढा, विश्वासात मजबूत व्हा, विश्वास कमजोर करू नका, मजबूत करा, सैतानाला हरवा, कारण साप विंचू आणि सैतानाच्या ताकदीला तोडण्याचा अधिकार आणि गुजरण्याचा अधिकार विश्वासी लोकांच्या हाती देवाने दिलेला आहे. आम्ही सांगतो लोक काय करतात, काय तो विश्वास, काय तो विश्वास, मला तो विश्वास निघून जाऊ दे. अरे तो 38 वर्ष व्यक्ती दुःख भोगत होता. तो विश्वासाने सुद्धा सांगत होता की माझ्या बरोबर पण कोणी व्यक्ती असताना तर देवाचे जे देवदूत या तळ्यात येतात त्या तळ्यातल्या देवाच्या देवदूताच्या सामर्थ्याने मी बरा झालो. येशूने पाहिलं ह्याची इच्छा पण आहे बरं होण्याची, पण काय करणार, याचं शरीर कमजोर आहे. म्हणजे येशू म्हणाला तुझी इच्छा आहे की नाही, पण माझी इच्छा आहे, उठ चालला चालला. का चालला, का चालला, कुठेतरी थोड्याफार चांगल्या पण कर्माच्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये. आणि म्हणून प्रभू त्याच्याकडे गेला आणि म्हणाला उठ, आतापासून आजारीच राहू नको, बरा हो आणि या जगात जग. त्याने उठला, चालायला लागला, तेव्हापासून बरा झाला आणि देवाची महिमा करत राहिला. म्हणून तुमच्यातला कोणी दुःखी असेल, संकटात असेल, आजारात असेल, बंधनात असेल तर विश्वास करा,
जसा तो व्यक्ती बरा झाला त्या प्रकारे तुम्हीही बरे व्हाल आणि इकडे येऊन सांगाल माझा प्रभू कमजोर नाहीये, तो बरा आहे, अशी साक्षी तुमची पुरावा देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.